2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरलेला आहे। विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पुन्हा राज्य सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते, परंतु याची पूर्तता कधी होईल याची निश्चित शाश्वती नसल्याचे म्हटले जात आहे। यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत। आता सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे। 2100 रुपये नेमके कधीपासून मिळणार असा सवाल प्रत्येक विरोधकाकडून अजित पवार अर्थमंत्री अजित पवार यांना विचारण्यात येत आहे आणि याबाबतच उत्तर देताना अजित पवारांनी 2100 रुपये महिलांना कधीपासून देऊ याची ग्वाही दिली आहे। तर 2100 रुपये महिलांना कधीपासून मिळणार किंवा अजित पवार यांनी काय म्हटले आहे, महिलांना ज्या महिला सरकारच्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना आम्ही किती पैसे देणार याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। कारण अजित पवारांनी कालच ही घोषणा केलेली आहे आणि ते नेमके काय बोलले हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण खूप महत्त्वाचे अपडेट अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि ज्या महिला गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेतात त्यांच्या संदर्भात दिलेले आहे। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। आता अजित पवार यांनी काय म्हटलं आहे पहा। नमो शेतकरी व लाडकी बहीण या दोन्ही शासकीय योजनांचा लाभ 8.25 लाख महिलांनी घेतल्याची माहिती व तंत्रज्ञान विभागाने केलेल्या तपासात उघड झाले आहे। या महिलांना लाडकी बहीण योजनेत वार्षिक 18,000 रुपयांऐवजी 6,000 रुपयेच मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकारचे 6,000 आणि केंद्र सरकारचे 6,000 असे 12,000 रुपये वर्षाकाठी दिले जातात। लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की या महिलांना शासकीय योजनेतून वर्षाकाठी जर 18,000 रुपयापेक्षा अधिक पैसे दिले जाणार नाही। माहिती व तंत्रज्ञान विभागाने या दोन्ही योजनांचा लाभ एकाच वेळी घेतलेल्या महिलांची नावे महिला व बालकल्याण विभागाला कळवली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे। यातच अजित पवार यांनी विधानसभेत लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधीपासून देण्यात येणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। तर तुम्हाला कळलं असेल की बऱ्याच महिला नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचा सुद्धा 12,000चा लाभ घेतात आणि अशा महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या निकषानुसार अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले होते, परंतु बऱ्याच अशा महिलांनी हा लाभ घेतला आहे असे अजित पवार यांनी सांगितले आहे आणि त्याची आता आम्ही चौकशी करत आहोत असे सुद्धा अजित पवार यांनी सांगितले आहे। इथपर्यंत पहा, पुढे काय बोलले अजित पवार हे पाहूयात। यावरती अजित पवारांना विरोधक पुन्हा तेच प्रश्न विचारू लागले की 2100 रुपये कधी मिळणार आणि त्याबद्दल अजित पवारांनी स्पष्ट सांगितले की सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग मात्र आणता येत नाही। त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढती मदत देऊ असे स्पष्टीकरण अजित पवार मुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले। या खुलाशामुळे योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपयांच्या मदतीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे। अर्थसंकल्पातील वित्त नियोजन अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना 2100 रुपयांची मदत कधी करणार अशी विचारणा सदस्यांनी केली होती। त्यावर सध्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयांची मदत देत आहोत। आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही वाढीव मदत देऊ असे स्पष्टपणे अजित पवार यांनी सांगितलेले आहे। तुम्हाला समजले असेल, 2100 रुपये तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे असे अजित पवार यांनी सांगितलेले आहे। त्यानंतर महत्त्वाची अपडेट एक अजित पवारांनी दिली, ती म्हणजे नमो शेतकरी आणि PM किसान योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेतात त्यांच्यासाठी दिलेली आहे। ती काय आहे ते आपण पाहूयात। तर आता
8 लाख महिला नमो शेतकरी योजनेत वर्षभरात 12,000 रुपये मिळवतात आणि त्याच महिला लाडकी बहीण योजनेतून देखील 18,000 रुपये वर्षाकाठी मिळवतात. म्हणजे त्यांना वर्षाकाठी 29,000 रुपये मिळतात हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या महिलांचा लाभ कमी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. नमो शेतकरी योजनेतील 12,000 रुपये त्यांना मिळत राहावेत व लाडकी बहीण योजनेतून वर्षाकाठी 6,000 रुपये द्यावेत असे त्यांना शासकीय नियमानुसार वर्षाकाठी 18,000 रुपये मिळतील असा नवा प्रस्ताव आता सरकारकडून समोर आला आहे. या 1.25 लाख महिलांना पुढेही हा लाभ चालू ठेवायचा असेल तर सरकारला त्यासाठी आधीच्या निर्णयात बदल करावा लागेल. मात्र डबल लाभ द्यायचा नाही असे ठरवले तर वार्षिक 1400 कोटींचा अतिरिक्त बोजा कमी होईल असे अजित पवार यांनी सांगितले आहे. तर तुम्हाला समजले असेल की ज्या नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेअंतर्गत 12,000चा वर्षाला ज्या महिला शेतकरी महिला लाभ घेत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये न देता त्यांना 500 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कारण राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडत आहे आणि त्यामुळे ज्या महिला वर्षाला 6,000 रुपयाचा नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांचे 1,500 रुपये कॅन्सल करून त्यांना महिन्याला 500 रुपये असे वर्षाचे 6,000 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकार घेत असल्याचे आणि तो प्रस्ताव सुद्धा पुढे पाठवला आहे असे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या शेतकरी महिला आहेत ज्या नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा लाभ घेतात त्यांना इथून पुढे फक्त महिन्याला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 500 रुपये मिळण्याची दाट शक्यता असल्याचे राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. अजूनही ते फिक्स नाही झाले परंतु प्रस्ताव दिला आहे परंतु हे फिक्स होणारच आहे असे अजित पवार यांनी मात्र स्पष्टपणे सांगितले आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला समजलं असेल की आजच्या व्हिडिओमधून की अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांसाठी काय स्पष्टपणे सांगितले म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये कधी मिळणार हे सुद्धा स्पष्टपणे सांगितले किंवा ज्या महिला नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा लाभ घेतात त्यांच्यासाठी आम्ही किती रुपये देऊ हे सुद्धा सरकारने म्हणजेच आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्याची आता चौकशी चालू आहे. म्हणजे ज्या महिला PM किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत अशा जवळजवळ 8.25 लाख महिलांची यादी आहे ती महिला व बालविकास मंत्रालयाकडे देण्यात आलेली आहे आणि याचा सर्व विचार करता अजूनही काही महिला असतील तर सर्व विचार करूनच या महिलांचा निर्णय घेतला आहे असे सुद्धा अजित पवार यांनी सांगितले आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी 500 रुपयाची मदत करू आणि PM किसान योजनेचे 6,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 असे 12,000 देऊ असे स्पष्टपणे अजित पवार यांनी सांगितलेले आहे. सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल एक लाईक नक्की द्या. भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.